राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये बजरंग बाप्पा सोनवणेंनी प्रवेश जो आहे तो केलेला आहे। बाप्पा, तुमच्या गळ्यामध्ये याआधी घड्याळ होतं, आता तुतारी चिन्हाचं मुफलर आलंय। आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही पक्षप्रवेश केलाय। बीड जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी कसे प्रयत्न करणार, काय नेमके तुमच्या पहिले? बीड जिल्ह्यात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला मानणारा जिल्हा आहे, त्याच्यामुळे कुठला पक्ष आणि कुठलं चिन्ह हा पक्ष दुय्यम बाजू आहे। शरद पवार एकच विषय बीड जिल्ह्यात आहे। म्हणजे माझ्या जन्मापासून अगोदर, म्हणजे माझं आज 52 वर्ष वय आहे, त्याच्या अगोदरपासून पवार साहेबाला मानणारा जिल्हा आहे। त्याच्यामुळे जिल्ह्यात कुणाचं काही चलत नाही, फक्त आदरणीय पवार साहेब हेच नाव चलतंय। फक्त ती वेगळ्या वेगळ्या समीकरण व्हायचे जिल्ह्यात, लोकसभेला तडजोड, विधानसभेला असं व्हायचं, ते आता काही होणार नाही। बीड जिल्ह्यात एक दोरीत सगळा बीड जिल्हा येईल आणि बीड जिल्ह्यातल्या एका दोरीत राहून आम्ही सगळेजण काम करू। बीड जिल्ह्याचा खासदार नव्हे तर बाकी सगळे आमदार सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पार्टीचे येतील असा विश्वास मी तुम्हाला देतो। तुम्ही भाषणामध्ये बोलताना असं म्हणालात की काम करताना कार्यकर्त्यांना स्पेस मिळत नव्हती। अजित पवार बाजूसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले। याआधी महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या जिल्ह्यामध्ये मंत्रिपद होतं, कॅबिनेट मंत्रिपद होतं। आता अजित पवार बाजूसोबत गेले, कॅबिनेट मंत्रिपद पुन्हा एकदा जिल्ह्याला मिळालं। कामं झाली नाहीत कार्यकर्त्यांची असं तुम्हाला वाटतं? नाही, कामं माझ्या कार्यकर्त्यांचे झाले नाहीत। म्हणजे केज तालुका असेल की केज विधानसभा मतदारसंघात जो संच माझा आहे, यांना काही गोष्टीत जे पाहिजे होतं तसं त्यांना पेश मिळाला नाही, किंवा मला राजकारणात पेश मिळाला नाही काम करताना, ही आमच्या सर्व कार्यकर्त्याची खंत आहे। कारण ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात का होतो, विरोधी पक्षात असताना मी बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो। सरकार आलं की दुसऱ्या दिवशी आऊट, हा जी लोकांच्या मनात खंत आहे, त्याच्यामुळे आमचं कुठं काम होत नाही, आम्हाला डावलं जातं। नेमकं बजरंग बाप्पांना का डावलण्यात आलं? याआधी बजरंग बाप्पा सोबत होते, त्याच्यानंतरची कारणं काय आहेत की बजरंग? नाही, याचं उत्तर मी कसं देऊ शकतो? ज्यांनी डावलं त्यांना विचारावं लागेल, मी आता त्याचं उत्तर कसं देणार? आता मात्र तिकडे बहीण भाऊ एकत्र आलेले आहेत। ज्याआधी तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली होती, आधीचे तुमचे सहकारी आता त्यांच्या बरोबर गेलेत, काय फरक पडेल जिल्ह्यामध्ये? मी आता पण बोलताना सांगितलं की मला ज्या 5,09,817 लोकांनी मतदान केलं, त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सर्व गोष्टीला आपल्याला सन्मान करण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे। बीड जिल्हा कुणाच्या पाठीशी उभे राहील, शरद पवारांच्या की बहीण भावांच्या? बीड जिल्हा हा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच पाठीमागे उभारणारा जिल्हा आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेला आहे। याआधी अजित पवारांची सभा झाली, अजित पवारांच्या त्याच सभेमध्ये शरद पवारांवरती टीका करण्यात आली। त्याची खंत कुठेतरी मनामध्ये आहे की त्यांच्यावरती जी टीका करण्यात येते की पवार साहेबांनी त्यांना विरोधी पक्षनेता केलं, मंत्री केलं, त्याची कुठेतरी जाण ठेवायला हवी होती, असे लोक चर्चा करतात। नाही, हा लोकांचा जो भाग आहे, जे तुमचा प्रश्न आहे ते मला वाटतं माझ्याशी लागू नाहीये, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर मी कसं देणार? जे कुणाच्या म्हणजे ज्याच्या विचारा त्याचे उत्तर ती देतील, मी ह्याचं उत्तर देऊ शकेल। आगामी काळामध्ये बजरंग बाप्पांना कुठे काम करायला आवडेल, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये की? मला शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत काम करायला आवडेल। अशी एक चर्चा आहे की ज्योती मेटे ज्या आहेत त्या काही दिवसांमध्ये तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात, त्या सुद्धा संभाव्य उमेदवार मानल्या जातात। याआधी तुमचं सुद्धा नाव चर्चेमध्ये होतं। जर तसा काही निर्णय झाला तर बजरंग बाप्पांची भूमिका काय? माझी भूमिका एकच आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असते, जयंत पाटील साहेब जो काही मला आदेश देतील की या उमेदवाराचं काम करायचं, मी त्याचं करायला तयार आहे। त्यांनी मला सांगितलं गदा घेऊन कामाला लाग, मी कामाला लागलो। पण ते उमेदवार कोण ह्याचं मी कशाला विचार करू? उद्यापासून तुम्ही आता कामाला? मी आतापासूनच कामाला लागलो। मी आज प्रवेश केला, मी तसा थोडासा कामाच्या बाबतीत काय आहे लोकांना माहित आहे, त्याच्यामुळे त्याची काही चिंता करू नका। मी कामाला लागलेलो आहे, मी गदा बी घेतो आणि गद्यानं बरोबर काम बी करून देतो, त्याच्यामुळे काळजी करू नका। उमेदवार कोण आहे तो पवार साहेब ठरवतील, जयंत पाटील साहेब ठरवतील, तो माझा विषय नाहीये। उमेदवार मी असेल, आणखी कुणी असेल, मला कोणाचं नावही घ्यायचं नाही। उमेदवार हा विषयच नाही आमच्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी। ह्या तुतारीला एवढे मतं होणार की बीड जिल्ह्यात इथून मागे कधीच झाले नाही तेवढे मतं होणार। तुम्ही बोलताना असं म्हणालात किंवा जयंत पटेल असं म्हणाले की शरद पवार गाडीत बसल्यानंतर कदाचित तुम्हाला फोन यायला सुरुवात होतील, त्याची भीती आहे मनामध्ये की काय? मी किसी की तमा नाही बाळगता, मला माझं प्रेम आहे, हे प्रेम आहे। मी मागाशी कुणाला तरी बोलताना सांगितलं, माझी अवस्था आज अशी आहे की एक मुलगी उपर होण्यासाठी, म्हणजे सज्ञ होण्यासाठी तिला किंवा मॅच्युअर होण्यासाठी तिला 18 वर्षाचा वेळ दिला जातो आपल्या भारतीय संस्कृतीत, पण मला 17 वर्ष झालं की मी नेत्यांबरोबर काम करतोय। 1 वर्षच मला मॅच्युरिटी आली की काय मला माहित नाही, पण त्या मुलीचं लग्न होऊन ज्यावेळेस जायचं असतं, तिला तिच्या एका डोळ्यात आनंद असतो की मी लग्न होऊन जाणार आहे, एका डोळ्यात दुःख असतं की मी आईवडिलाला सोडणार आहे। तशी माझी अवस्था आहे। म्हणजे अजित पवारांना सोडल्याचं दुःख आहे? 100% आहे। अजित पवार सारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांना मी सोडलं, याचं मला दुःख आहेच आहे, पण मला याचा आनंद आहे की मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत आहे। आपण पाहतोय की मी उद्यापासूनच मतदारसंघामध्ये कामाला लागलो अशी प्रतिक्रिया
झाल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरापर्सन सुशांत राऊत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.